नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. आज आपण जाणून घेणार आहोत प्रजासत्ताक दिनाबद्दल. आजचा दिवस केवळ एक राष्ट्रीय सण नाही. आजचा दिवस म्हणजे आपल्या अंतर्मनाशी संवाद साधण्याचा दिवस. आजचा दिवस म्हणजे आपल्या जीवनाकडे थोडं थांबून पाहण्याचा, आपल्या मूल्यांकडे वळण्याचा आणि या पवित्र मातृभूमीप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. हा दिवस फक्त ध्वजारोहणापुरता मर्यादित नाही. हा दिवस फक्त परेड, भाषण आणि सुट्टीपुरताच नाही, तर हा दिवस आहे आपल्याला माणूस म्हणून आणि नागरिक म्हणून स्वतःला ओळखण्याचा. आपण रोज देवळात जातो, हात जोडतो, मनातल्या इच्छा सांगतो, पण आजचा दिवस आपल्याला एक वेगळाच प्रश्न विचारतो. या देशासाठी मी काय करतो? प्रजासत्ताक दिन आपल्याला आठवण करून देते की स्वातंत्र्य हे फक्त मिळालेलं नसतं, ते रोज जपावं लागतं. शिस्तीतून, प्रामाणिकपणातून आणि सेवेतून. हा दिवस आपल्याला शिकवतो की देश म्हणजे फक्त सीमा नाही, फक्त नकाशा नाही. देश म्हणजे आपल्या आईच्या हातचं अन्न, शेतकऱ्याच्या घामाचं थेंब, सैनिकाची न झोपलेली रात्र आणि सामान्य माणसाची आशा. आजचा दिवस समतेची आठवण करून देतो. जसं मंदिरात महाप्रसाद घेताना सगळे एकाच पंक्तीत बसतात, तसंच या देशात सगळे समान आहेत. कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही. सगळे या मातृभूमीचे लेकरं आहेत. आणि म्हणूनच प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सव नसून तो एक जबाबदारीचा दिवस आहे. आजचा दिवस आपल्याला सांगतो की देशावर प्रेम करा, पण ते शब्दात नाही, ते दाखवा आपल्या कर्मातून, आपल्या सेवेतून आणि आपल्या संस्कारातून. या भक्तिमय वातावरणात आपण या पवित्र दिवसाचा अर्थ शांतपणे समजून घेणार आहोत. भारत माता हे दोन शब्द नाहीत, ती एक भावना आहे. आपण देवाला माता म्हणतो, लक्ष्मी माता, सरस्वती माता, दुर्गा माता. मग भारताला माता का म्हणतो? कारण ही भूमी आपल्याला आईसारखी पोसते, आपल्याला ओळख देते आणि आपल्याला संस्कार शिकवते. भारत माता म्हणजे फक्त नकाशावर दिसणारी रेषा नाही, ती म्हणजे शेतात काम करणारी शेतकरी, चुलीवर अन्न शिजवणारी आई, सीमेवर असलेला सैनिक आणि रोज मेहनत करणारा सामान्य माणूस. आई जसं आपल्या लेकराची भूक ओळखते, तसंच भारत माता आपल्या गरजा ओळखते. ही भूमी आपल्याला अन्न देते, पाणी देते आणि आश्रय देते. म्हणूनच आपल्या संस्कृतीत भूमीला देवत्व दिलं गेलं. देवळात जाऊन आपण देवासमोर हात जोडतो, पण लक्षात ठेवा, भारत माता ही अशी देवी आहे जिची पूजा आपल्या कर्मातून होते. आपण प्रामाणिकपणे काम केलं, आपल्या जबाबदाऱ्या नीट पार पाडल्या आणि समाजासाठी थोडं केलं, तर तीच भारत मातेची आरती आहे. जसं देवाला फुलं प्रसाद अर्पण करतो, तसंच भारत मातेला आपण सेवा अर्पण करतो. सेवा म्हणजे कोणाला मदत करणं, स्वच्छता ठेवणं, झाड लावणं, भुकेल्याला अन्न देणं. ही सगळी भारत मातेची पूजा आहे. भारत मातेची भक्ती मोठ्या घोषणांमध्ये नसते, ती असते लहान लहान कृतींमध्ये. आज आपण भारत मातेपुढे फक्त हात जोडू नका, मनात एक संकल्प करा, मी या मातृभूमीसाठी माझं कर्तव्य निष्ठेनं पार पाडेन. कारण देशावर प्रेम करणं म्हणजे फक्त बोलणं नाही, तर ते जगणं आहे. प्रजासत्ताक. प्रजासत्ताक हा शब्द थोडा मोठा वाटतो, पण त्याचा अर्थ मात्र फार साधा आहे. प्रजासत्ताक म्हणजे सत्ता लोकांची, राजाची नाही, एका व्यक्तीची नाही, तर प्रत्येक नागरिकाची. पण आपल्या संस्कृतीत हा विचार नवीन नाही. आपल्या मंदिरात पहा, प्रसादाच्या वेळी राजा, गरीब, श्रीमंत, गरजू सगळे एकाच पंक्तीत बसतात. कोणी वर नाही, कोणी खाली नाही, सगळे समान. हाच तर प्रजासत्ताक दिनाचा खरा भावार्थ आहे. 26 जानेवारी आपल्याला सांगतो की स्वातंत्र्य म्हणजे फक्त बाह्यबंधनातून सुटका नाही. स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी स्वीकारण्याची तयारी. आपण ज्या स्वातंत्र्याचा आनंद घेतो, ते कुणीतरी त्याग करून दिलं आहे. आज आपण मोकळ्या हवेत श्वास घेतो, कारण कुणीतरी सीमेवर रात्र जागून काढतो. म्हणूनच प्रजासत्ताक दिन आपल्याला विचार करायला भाग पाडतो.
मी माझं कर्तव्य निभावतो का? आपल्या शास्त्रात म्हटलं आहे, धर्म म्हणजेच कर्तव्य. आपलं काम प्रामाणिकपणे करणं, नियम पाळणं, इतरांचा सन्मान करणं हे सगळं धर्माचाच भाग आहे. प्रजासत्ताक दिन आपल्याला शिकवतो की हक्क मागण्याआधी कर्तव्य लक्षात ठेवा. कारण हक्क हे मागून मिळत नाहीत, ते कर्तव्यातून मिळतात. जसं देवापुढे उभं राहून आपण काही मागतो, पण देव आपल्याकडून श्रद्धा आणि शिस्त अपेक्षित ठेवतो, तसंच हा देश आपल्याकडून प्रामाणिक नागरिकत्व अपेक्षित ठेवतो. प्रजासत्ताक दिन म्हणजे कागदावरचं संविधान नाही, तो आहे आपल्या वागण्यातून दिसणारा संस्कार. आज जर आपण सामान्य माणसाचा सन्मान केला, रांगेत उभं राहिलो, कचरा रस्त्यावर टाकला नाही आणि कोणाचं नुकसान केलं नाही, तर तेच संविधानाचं खरं पालन आहे. आजचा दिवस आपल्याला एकच गोष्ट सांगतो, देशावर प्रेम करा, ते शिस्तीतून दाखवा. आपल्या संस्कृतीत अन्नाला फक्त अन्न म्हटलं नाही, तर ब्रह्म मानलं आहे. अन्न ब्रह्मेती व्यंजनात हा मंत्र आपल्याला शिकवतो की अन्न म्हणजे जीवन. अन्न नसेल तर शरीर नाही आणि शरीर नसेल तर साधना नाही. म्हणूनच आपल्याला आपल्या घरात अन्न शिजवताना देवाचं स्मरण केलं जातं आणि खाताना कृतज्ञता व्यक्त केली जाते. आई जेव्हा स्वयंपाकघरात उभी राहते तेव्हा ती केवळ जेवण बनवत नाही, ती प्रेम, संस्कार आणि सेवा शिजवत असते. मंदिरातील महाप्रसाद, गुरुद्वारातील लंगर, आश्रमातील सामूहिक भोजन या सगळ्यात एक समान भावना आहे. कोणीही उपाशी राहू नये. प्रजासत्ताक दिन आपल्याला हीच आठवण करून देते की देशाची खरी ताकद शस्त्रात नाही तर पोटभर अन्नात आहे. आजही भारतामध्ये कोट्यावधी लोक आपलं अन्न शांतपणे वाटून खातात. कोणी विचारत नाही की धर्म कोणता, जात कोणती, भाषा कोणती. भूक सगळ्यांना सारखीच लागते आणि म्हणूनच अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं गेलं आहे. ज्याच्या हातून अन्नदान घडतं त्याच्या आयुष्यात कधीच कमतरता राहत नाही, असं आपल्या संतांनी सांगितलं आहे. आजच्या दिवशी जर आपण एका भुकेल्या माणसाला एक घास दिला तर तो केवळ अन्न नसतो, तो असतो देशासाठी अर्पण केलेला प्रसाद. प्रजासत्ताक दिनी भोजन संस्कार जपणं हीच खरी देशभक्ती आहे. कारण ज्या देशात कोणी उपाशी राहत नाही, तो देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र असतो. आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया, मी अन्नाचा सन्मान करतो का? मी अन्न वाया घालवतो का? कारण अन्नाचा अपमान म्हणजे भारत मातेचा अपमान आहे. या पवित्र दिवशी अन्नाशी जोडलेली एक छोटीशी सवय लावून घ्या. थाळीत कधीच अन्न उरू देऊ नका आणि जिथे शक्य असेल तिथे अन्न वाटा. कारण अन्नानं शरीर जगतं आणि अन्नदानाने समाज. आपण जेव्हा देशभक्तीचा विचार करतो तेव्हा आपल्याला सीमेवर उभा असलेला सैनिक आठवतो, ध्वज, घोषणा आणि जोश आठवतो. पण लक्षात ठेवा, देशभक्ती फक्त रणांगणात नसते, ती स्वयंपाकघरातही असते. एका भुकेल्या माणसाला जेवायला देणं ही सुद्धा देशसेवाच आहे. आपल्या संतांनी सांगितलं आहे, भुकेल्याला अन्न देणं देवपूजेपेक्षा श्रेष्ठ आहे. कारण भुकेल्या पोटात देवाचं नाव ऐकू येत नाही, आधी त्याला अन्न हवं असतं. प्रजासत्ताक दिन आपल्याला हीच शिकवण देते. देश म्हणजे फक्त भूभाग नाही, तो आहे लोकांचा समूह. आणि जर लोक उपाशी असतील तर देश कसा समृद्ध होईल? म्हणूनच अन्नदान हे राष्ट्रसेवेचे सर्वात शांत रूप आहे. मंदिरात दिलेला प्रसाद, रस्त्यावर दिलेली पोळी, गरजूंना दिलेला डब्बा हे सगळं भारत मातेपुढं अर्पण केलेलं नैवेद्य आहे. अन्नदान करताना फोटो काढू नका, नावं जाहीर करू नका, कारण खरी सेवा शांत असते. देवही शांत सेवेलाच आशीर्वाद देतो. आज जर आपण कोणाचं पोट भरलं तर आपलं संविधानात लिहिलेली समता या मूल्यांना जिवंत केलं आहे. अन्नदान आपल्याला शिकवतं की सगळे माणसं समान आहेत. भूक कोणाचं नाव विचारत नाही, ती धर्म, जात, भाषा ओळखत नाही. म्हणूनच जेथे अन्न वाटलं जातं तिथे भेदभाव संपतो. आजच्या दिवशी आपण एक छोटा संकल्प करूया. दर आठवड्याला किमान एकदा कुणाला तरी अन्न देऊया. ते फार मोठं नसेल, साधं असेल, पण त्यात मनापासून दिलेली सेवा असेल. कारण अन्नदान म्हणजे फक्त पोट भरणं नाही, ते म्हणजे देशावर प्रेम करणं. सेवा
सेवा हा शब्द ऐकला की आपल्याला वाटतं की फार मोठं काहीतरी करावं लागतं. पण खरं सांगायचं तर सेवा ही लहान लहान गोष्टीमधूनच जन्माला येते. वेळ पाळणं, आपलं काम प्रामाणिकपणे करणं, रस्त्यावर कचरा न टाकणं आणि दुसऱ्यांच्या श्रमाचा सन्मान करणं, हे सगळं ही देशासाठी सेवाच आहे. प्रजासत्ताक दिन आपल्याला शिस्त शिकवतो. परेडमध्ये जसं सैनिक एकाच तालावर चालतात तसंच देशही शिस्तीवर उभा असतो. शिस्त म्हणजे दबाव नाही, ती आहे स्वतःवरचा ताबा. आपल्या शास्त्रात सांगितलं आहे, संयम म्हणजे साधना. आपण देवाची पूजा करताना शांत उभे राहतो, मन एकाग्र करतो. तीच एकाग्रता आपल्या रोजच्या आयुष्यात आणली तर तीच सेवा श्रेष्ठ ठरते. सेवा म्हणजे फक्त दुसऱ्यांसाठी काही करणं नाही. सेवा म्हणजे स्वतःला सुधारणं. स्वच्छ घर, स्वच्छ मन आणि स्वच्छ परिसर हे तिन्ही एकमेकांशी जुडलेले आहेत. आज आपण देवळात जाऊन फुलं अर्पण करतो, पण देव म्हणतो, माझ्या मंदिराबाहेर स्वच्छता ठेव. आज जर आपण एक झाड लावलं, एक कागद उचलला, कुणाला मदत केली तर तीच भारतमातेची खरी पूजा आहे. प्रजासत्ताक दिन आपल्याला आठवण करून देतो की अधिकाराइतकंच कर्तव्यही महत्त्वाचं आहे. कारण कर्तव्य पाळणारा नागरिक हाच खरा देशभक्त असतो. आजच्या दिवशी एक छोटा संकल्प करूया. आपल्या घरापासून, आपल्या गल्लीपासून, आपल्या कामाच्या ठिकाणापासून देश बदलायला सुरुवात करूया. कारण सेवा आणि शिस्त हेच राष्ट्राचे खरे संस्कार आहेत. देशभक्ती हा शब्द ऐकला की आपल्याला मोठा आवाज, घोषणा आणि जोश आठवतो. पण खरं सांगायचं तर देशभक्ती नेहमी मोठ्या आवाजात नसते. कधी कधी ती खूप शांत असते. दीप उजळावा तशी हळूच मनात उजळणारी. आज थोडा वेळ थांबा, शांत बस आणि आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. या शांततेत आपल्याला ऐकू येईल आपल्या मातृभूमीचा मंद असा आवाज. हा आवाज सांगतो, माझी काळजी घे. आपण रोज देवाचं नाव घेतो, जप करतो, प्रार्थना करतो. पण देशासाठी आपण कधी शांत प्रार्थना केली आहे का? आजच्या दिवशी ती करा. डोळे बंद करा आणि मनात म्हणा, हे भारत माता, मला चांगला माणूस बनव. कारण चांगला माणूस हाच चांगला नागरिक असतो. शांततेतील देशभक्ती म्हणजे स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहणं, कोणाचं वाईट न करणं, खोटं न बोलणे आणि दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव ठेवणे. आज जर आपण एका दुःखी माणसाकडे हसून पाहिलं तर तेही देशसेवाच आहे. देशभक्ती फक्त ध्वजासमोर उभी राहून सलामी देणं नाही, ती आहे रोजच्या आयुष्यात माणुसकी जपणं. जसं मंदिरात शांततेत बसून आपण देव अनुभवतो, तसंच या देशालाही शांततेत अनुभवायला शिका. आजचा दिवस आपल्याला शिकवतो, देशावर प्रेम करा पण शांततेत जपा. कारण शांत मनातूनच समृद्ध देश उभा राहतो. हा देश फक्त भूमीचा तुकडा नाही, हा देश संस्कृतीचा श्वास आहे. येथे देवळात घंटा वाजते, मशिदीत अजान होते, गुरुद्वारात कीर्तन गातात आणि चर्चमध्ये प्रार्थना होते. आवाज वेगवेगळे असतात पण भाव एकच असते, शांती. भारताची खरी ओळख ही विविधतेतील एकता आहे. इथे भाषा वेगळी, पोशाख वेगळी, भोजन वेगवेगळं, पण भूक सगळ्यांना सारखीच लागते आणि प्रेम सगळ्यांना समान हवं असतं. घरातील आई जसं सगळ्यांसाठी अन्न शिजवते, तसंच भारत माता सगळ्यांना सामावून घेते. म्हणूनच भोजन हा आपल्या संस्कृतीचा केंद्रबिंदू आहे. एकत्र बसून भोजन करणं, अन्न वाटणं आणि उरलेलं अन्न वाया न घालवणं, हे सगळं आपल्याला जोडतं. आजचा दिवस आपल्याला आठवण करून देतो की देशाचं भविष्य मोठ्या भाषणात नाही, ते आहे आपल्या घरात, आपल्या वागण्यात आणि आपल्या संस्कारात. आजच्या प्रजासत्ताक दिनी एक शांत पण ठाम संकल्प करूया. दररोज थोडी भक्ती, थोडी सेवा आणि कोणासाठी तरी थोडं भोजन. कारण भक्ती आत्म्याला तृप्त करते, सेवा मनाला शांत करते आणि भोजन समाजाला जोडतो. जर आपण या तिन्ही गोष्टी जपल्या तर भारत आपोआप मजबूत होईल. भक्त हो, या व्हिडिओमधून तुम्ही काही क्षण शांत अनुभवले असतील तर तोच आमचा उद्देश आहे. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर तो इतरांपर्यंत पोहोचवा आणि भक्ती आणि भोजन या चॅनलला शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका.
माहिती घेत असताना काही माहिती चुकीचं गेलं असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन भक्ती प्रवासासोबत. तोपर्यंत नमस्कार. भारत माता की जय. जय हिंद. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.